बघता बघता आपली 8 गणपतींची दर्शनं झाली. खरंच आहे, मला आताही विश्वास बसत नाहीये की खिशात एक पैसा नसताना सुद्धा आपली सगळी यात्रा पूर्ण झाली. अरे अर्जुन, इथं त्या बाप्पाचीच कृपा आहे. नक्की आपल्याला मदत करण्यासाठी तोच तर धावून आला होता. ध्यानी मनी सुद्धा वाटलं नव्हतं की 15 वर्षापूर्वी या घरात आलेला हा मुलगा आपल्या अशा प्रकारे कामाला येईल. वा, आता विश्वमोहन जयवंतची बहीण या घरची सून होणार. आता तो दिवस दूर नाही ज्या दिवशी विश्वमोहन जयवंत स्वतः येऊन तुमच्या पायावरती स्वतःच डोकं ठेवेल. काय सगळं? अर्जुन, अरे लग्न झाल्यावर तू पहिल्यांदाच घरी आलाय, हे पाहिजेलच ना. ते आर्य आणि अर्जुन आलेत अष्टविनायकची यात्रा पूर्ण करून. त्या जगाने बँड बोलवलाय त्यांच्या स्वागतासाठी, तो वाचतोय. अर्जुन आलाय. अर्जुन, अर्जुन. या ना, आत्या. थांबा. त्या घरामध्ये एवढ्या दिवसानंतर एवढं शुभ कार्य घडलं, मग पार्टी झालीच पाहिजे. शुभ कार्य अगदी धूमधडाक्यात साजरं व्हायला हवं. पण जर शुभ कार्य अशुभ वेळी झालं असेल तर? म्हणजे अरे पितृपक्ष आहे, लोकांच्या घरी श्राद्ध होत आहेत, पितरांच्या आत्म्यासाठी लोक प्रार्थना करतायत. तेव्हा माझी अशी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी आता निघा. पण ताई, जग्गू, मी काय बोलले ते कळलं नाही का? मी पहिल्यांदा घरी येते ना, माझा गृहप्रवेश थांबलाच का? नाही, काही नाही. हा, तू पहिल्यांदा घरात येतेस ना, तुझा गृहप्रवेश व्हायला हवा. हो, मी माप आणि धान्य घेऊन येतो. थांबा, काही गरज नाही. खरंच मला माफ कर. कारण पितृपक्ष आहे ना, त्याच्यामुळे या दिवसात कुठलीही पूजा, कुठलीही धार्मिक विधी नाही करता येत. ठीक आहे ना, काय फरक पडतो? म्हणजे आम्ही आत्ताच अष्टविनायकाला जाऊन आलो, त्यामुळे देवाचा आशीर्वाद आहेच आमच्या पाठी. मला माहिती आहे की घरची सून नेहमी पुढच्या दारानं घरात प्रवेश करते, पण माझी अशी इच्छा आहे की तू घराच्या मागल्या दारानं प्रवेश करा. पण का ताई? अरे अर्जुन, तू जेव्हा लहान होतास तेव्हा तू या घरात मागल्या दारानंच तर आला होतास, आणि तू घरात आल्यानंतर या घराचं चित्रच पालटलं होतं. सुख या घरात आलं होतं. आमचं अख्खं आयुष्य बदललं की आर्यानं सुद्धा मागल्या दारानंच घरात प्रवेश करावा, जेणेकरून या घरात सुख समृद्धी नांदेल. आर्या बाळा, एवढं करशील ना माझ्यासाठी? हो. अर्जुन, तिला मागल्या दारानं घरात घेऊन ये. हा काय प्रकार आहे? अजय, मगाशी तू काय म्हणाला होता? आपल्या शत्रूची बहीण घरात वाजत गाजत प्रवेश करणार. केला प्रवेश. आर्याने अर्जुनशी लग्न केलं याचा अर्थ ती या घरची सून होत नाही. तिला या घरात मोलकरणीचीच वागणूक मिळणार. मला एक सांग, घरची सून घरात पुढल्या दारानं प्रवेश करते आणि घरची मोलकरी मागच्या. बरोबर. ताई, ग्रेट आहेस तू, ग्रेट. तर आता फक्त सुरुवात आहे रे. पुढे पुढे बघ मी काय करते.